विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळी रिव्हिजन सिरीज घेऊन येत आहोत. यामध्ये आपण मटेरियल सायन्सची रिव्हिजन सिरीज आणली आहे. तसेच बेसिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सची EMVI-RTOच्या दृष्टीने रिव्हिजन सिरीज आणली होती. त्याचाच पुढचा भाग म्हणून आज आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल याची रिव्हिजन सिरीज घेऊन येत आहोत. कृपया आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे आपणास नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण स्ट्रेन एनर्जीचे फॉर्म्युले डिस्कस करणार आहोत. जनरल इक्वेशन काय असतं स्ट्रेन एनर्जीचं? स्ट्रेन एनर्जी आपण युनिट डिनोट करतो इक्वल टू P²/2K. ठीक आहे, 2K. डिफरंट केसेस घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. पहिली केस घेतली मी, बार सब्जेक्टेड टू युनिएक्सियल लोडिंग. एक बार विद्यार्थी मित्रांनो, जर मी त्याला लोड लावला तर काय येईल? त्याचा फॉर्म्युला स्ट्रेन एनर्जी इक्वल टू P²L/2E. और आपण त्याला कसं लिहू शकतो? σ²/2E इंटू व्हॉल्यूम. बरोबर. त्यानंतर ब्लॉक सब्जेक्टेड टू प्युअर शिअर, म्हणजे एक जर बॉक्स घेतला मी, कोणताही क्यूब घेतला आणि त्यावर जर मी शिअर स्ट्रेस लावला असेल तर स्ट्रेन एनर्जी काय असणार त्या केसमध्ये? P²L/2EG. और मी कसं म्हणू शकतो? τ²/2G इंटू व्हॉल्यूम. बरोबर. त्यानंतर शाफ्ट सब्जेक्टेड टू प्युअर टॉर्क, जर टॉर्क अप्लाय केला आपण एखाद्या सर्क्युलर सिलेंडरवर, तर स्ट्रेन एनर्जीचं इक्वेशन असं विद्यार्थी मित्रांनो, T²L/2GG. और τ²/4G इंटू व्हॉल्यूम. ह्या दोन केसमध्ये विद्यार्थी मित्रांनो कन्फ्युजन व्हायचं कारण असतं. त्यामुळे आपण फक्त ह्या सिरीजमध्ये फॉर्म्युले डिस्कस करणार आहोत आणि ज्या गोष्टी मला सांगावं वाटेल इम्पॉर्टंट त्या मी तुम्हाला सांगेल. पण इन डिटेलमध्ये मी जाणार नाही. सपोज स्ट्रेन एनर्जी कशी काढायची हे मला डिटेलमध्ये माहिती आहे. U²=1/2P x, आपण त्याला कन्व्हर्जन करतो. त्या इतकं डिटेलमध्ये जायचं नाही, त्यामुळे आपण फास्ट घेऊयात. चौथा आहे शाफ्ट सब्जेक्टेड टू प्युअर बेंडिंग. याच्यासाठी स्ट्रेन एनर्जीचं इक्वेशन काय आहे? M²L/2EI. एम काय विद्यार्थी मित्रांनो? बेंडिंग मोमेंट. सपोज जर व्हेरिएबल बेंडिंग मोमेंट जर मी अप्लाय केली तर काय येईल? व्हेरिएबल बेंडिंग मोमेंट म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू L M²dx/2EI. बरोबर. पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. इम्पॉर्टंट कन्सेप्ट ही मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इन द प्लेन. मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इन द प्लेन. मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इन द प्लेन मेन्शन केले तर τmax इज इक्वल टू काय असतो? σ1 - σ2/2. ठीक आहे. इफ नॉट मेन्शन केले तर काय घेतो आपण? τmax काय असतो? ॲब्सोल्यूट ऑफ σ1 - σ2/2 और आयदर σ1 - σ3/2 और आयदर σ2 - σ3/2. फॉर प्युअर टेस्टिंग मोमेंट विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, फॉर प्युअर टेस्टिंग मोमेंट मॅक्झिमम शिअर स्ट्रेस आपण लार्जेस्ट प्रिन्सिपल स्ट्रेस किती असतो विद्यार्थी मित्रांनो? तो 1 असतो. ठीक आहे. थर्मल स्ट्रेसेस डेव्हलप्ड. बरोबर. थर्मल स्ट्रेसेस डेव्हलप्ड इन द क्यूब. ऑल 6 फेसेस आर कन्सिडर. ठीक आहे. तर त्या केसमध्ये काय असतो? -α∆E/1 - विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन प्रिव्हियस गेटमध्ये विचारलेला होता. ऑल 6 सर्फेसेस आर कन्स्ट्रेंट, देन दी थर्मल स्ट्रेसेस डेव्हलप किती त्यामध्ये? α∆TE/1 - लक्षात ठेवा. तसेच विद्यार्थी मित्रांनो कोणताही आपण एक ऑब्जेक्ट घेतला, त्याला जर मी सरफेस इथे काय लावलं आहे? σx म्हणजे टेन्साईल फोर्स लावला आहे, तसंच शिअर स्ट्रेस लावला आहे आणि ऑब्लिक्यू प्लेनवर किती नॉर्मल स्ट्रेस तयार होतो आणि किती शिअर स्ट्रेस तयार होतो याचे हे फॉर्म्युले आहेत विद्यार्थी मित्रांनो. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. नॉर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला काय विद्यार्थी मित्रांनो? त्या ऑब्लिक्यू प्लेनवर तयार होणाऱ्या नॉर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे σx + σy/2 + σx - σy/2 cos2θ + τxy sin2θ. तसेच σ1 σ2 काय असेल विद्यार्थी मित्रांनो? σx + σy/2 ± σx - σy/2 ब्रॅकेट स्क्वेअर + τxy ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंड मोमेंट ऑफ सर्क्युलर एरिया काय असतो आपल्याला माहिती आहे? π/64d⁴. सेकंड मोमेंट ऑफ एरिया, और आपण काय म्हणतो? मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सर्क्युलर एरिया काय असतो? तो π/64d⁴. त्यानंतर इथे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट विद्यार्थी मित्रांनो, फॉर सेम एरिया, सारखा जर एरिया असेल तर सर्क्युलर बीम एक्सपिरियन्स दी मोर बेंडिंग स्ट्रेस, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर फॉर हेक्झिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इंड्यूस इन द स्प्रिंग, त्याचा फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो, शिअर स्ट्रेस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/d².
त्यानंतर आपणास आर टी ओ एम व्ही आयच्या दृष्टीने इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघायचे आहेत आपल्याला. शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम. साइन कन्व्हेन्शन आपल्याला माहीत असेल. साइन कन्व्हेन्शन काय, बेसिक ह्या दोन गोष्टीवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. बेंडिंग मोमेंट जर क्लॉकवाईज असेल, हा जर मी एक कोणतं हे घेतला, बेंडिंग मोमेंट इथे क्लॉकवाईज असेल बरोबर, आपण याच्या कन्सिडर करतोय, तर बेंडिंग मोमेंट क्लॉकवाईज असेल तर काय येईल तिथे, निगेटिव्ह येईल बेंडिंग मोमेंट. म्हणजे मोमेंट जर क्लॉकवाईज असेल तर बेंडिंग मोमेंट ही निगेटिव्ह असते. शिअर फोर्स राईट साईड अपवर्ड, रन हे शॉर्टकट विद्यार्थी मित्रांनो, राईट साईड अपवर्ड निगेटिव्ह. म्हणजे हा एक मी बार घेतला, फोर्स जर असा लावला आहे आपण, ठीक आहे, राईट साईड अपवर्ड, ह्या केसमध्ये काय असतो तो राईट साईड अपवर्ड निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह घेतो आपण बरोबर. आणि याच्या उलटा कसं कन्सिडर करणार तुम्ही, मग अशी जर केस असेल तर काय येणार त्याच्यासाठी, पॉझिटिव्ह येणार, ठीक आहे. त्यानंतर स्लोप ऑफ मुवमेंट काय असतो विद्यार्थी मित्रांनो, शेअर फोर्स असतो, आणि स्लोप ऑफ शेअर फोर्स काय येतो, लोडिंग बरोबर, डब्ल्यू. त्यानंतर पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर. पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर आपल्याला माहीत आहे, बेंडिंग मुवमेंट चेंजेस लाईन. पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चरला काय असतं की बेंडिंग मुवमेंट साईन चेंज करते, ठीक आहे. आल्सो बीम चेंज दी कर्वेचर. त्यानंतर पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. आता ही खूप इम्पॉर्टंट आहे, टाईप ऑफ लोडिंग. मी कोणत्या प्रकारची लोडिंग देतोय आपल्या मेंबरवर, तर आणि शेअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राममध्ये काय, तर लक्षात ठेवा, पॉईंट लोड असेल तर शेअर फोर्स डायग्राम काय असते, स्ट्रेट लाईन. आणि शेअर फोर्स डायग्रामला जी कंडिशन येणार त्यामध्ये 1 डिग्री ॲड करा, ती बी एम डीला येईल. मग इथे काय येईल, इन्क्लाइंड लाईन येईल. सपोज यू डी एलच्या केसमध्ये काय, इथे इन्क्लाइंड लाईन आली, इन्क्लाइंडमध्ये 1 डिग्री ॲड केली, पॅराबोलिक झाली बरोबर. म्हणजे यू डी एलच्या केसमध्ये शेअर फोर्स डायग्राम इन्क्लाइंड असते, बी एम डीसाठी ती पॅराबोलिक होते. यू व्ही एलसाठी काय विद्यार्थी मित्रांनो, शेअर फोर्स डायग्राम काय आहे, पॅराबोलिक, आणि बी एम डी काय असते विद्यार्थी मित्रांनो, क्युबिक, ठीक आहे. हे असं लक्षात ठेवायचं. आणि यामध्ये काय होणार, 1 डिग्री ॲड करत असतो आपण, 1 डिग्री ॲड करायची, ठीक आहे. पॅराबोलिकच्या केसमध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, शेअर फोर्स डायग्राम क्युबिक असते आणि बी एम डी काय असते, 4th डिग्री असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला आता मोमेंट बघायचे आहेत. डायग्राम घेतले मी, वेगवेगळ्या कंडिशन घेणार आहेत आपण. फर्स्ट ऑफ ऑल कॅन्टिलिव्हर हॅव्हिंग दी पॉईंट लोड ॲट दी एंड. याची बेंडिंग मुवमेंट काय असते, मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट पी एल असते. मी तुम्हाला काय सांगितलं, क्लॉकवाईज निगेटिव्ह, मी इथून बघणार आहे बरोबर. मोमेंट कुठे विद्यार्थी मित्रांनो, क्लॉकवाईज, त्याच्यामुळे ती काय येणार, निगेटिव्ह. सेम वे याच्यासाठी काय मोमेंट, कॅन्टिलिव्हर सब्जेक्टेड टू यू डी एल मायनस डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 2. त्याच्यानंतर मी इथे एक लोड लावला, त्या केससाठी काय होतं, ट्रँग्युलर, मायनस डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 6 झाला. त्यानंतर अशी कंडिशन घेतली आपण कॅन्टिलिव्हरची, तर काय येणार त्या केससाठी, डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 3. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सिम्पली सपोर्टेड बीमचे कंडिशन बघायचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. सिम्पली सपोर्टेड बीमच्या केसमध्ये सुरुवातीला घेतोय आपण काय, सिम्पली सपोर्टेड विथ दी पॉईंट लोड ॲट दी सेंटर. तर त्या केससाठी मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट काय असते विद्यार्थी मित्रांनो, पी एल बाय 4 असते. सेम वे यू डी एलसाठी किती विद्यार्थी मित्रांनो, डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 8. त्यानंतर ट्रँग्युलर जर लोड असेल तर त्याच्यासाठी काय विद्यार्थी मित्रांनो, डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 9√3. डिफिकल्ट क्वेश्चन जर आस्क केला विद्यार्थी मित्रांनो तर तो यावर विचारतील, ते लक्षात ठेवा, डब्ल्यू एल स्क्वेअर अपॉन 9√3. आणि तो कोणत्या लोकेशनला ॲक्ट होतो, सपोज तो लेफ्ट सपोर्टपासून एल बाय √3ला ॲक्ट होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढच्या केससाठी गेलो मी, दोन इथे लोड लावले इथे बरोबर. याची लेंथ एल बाय 2. सपोज याचे सपोर्ट किती, सपोर्ट रिॲक्शन काय असणार विद्यार्थी मित्रांनो, डब्ल्यू एल बाय 4 आणि डब्ल्यू एल बाय 4. तसेच मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट काय असते विद्यार्थी मित्रांनो, ह्या केससाठी डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 12 असते, लक्षात ठेवा, डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 12. आता अशी जर कंडिशन असेल सिम्पली सपोर्टेड बीममध्ये, अशी जर आपण लावले तिथे यू व्ही एल जर लावले तिथे, यू व्ही एल जर लावला आहे आपण, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड जर लावला आहे, तर त्या केससाठी काय असतो विद्यार्थी मित्रांनो, मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट असतो डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 24 बरोबर. त्यानंतर पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. असा जर लोड असेल विद्यार्थी मित्रांनो बरोबर, सिम्पली सपोर्टेडमध्ये, म्हणजे लोडिंग काय विद्यार्थी मित्रांनो, इथे व्हॅरिंग लोडिंग आहे बरोबर, व्हॅरिंग लोडिंग, डब्ल्यू एक्स इज इक्वल टू डब्ल्यू साईन पाय एक्स बाय एल बरोबर. त्या केससाठी मॅक्झिमम शेअर फोर्स किती असतो विद्यार्थी मित्रांनो, डब्ल्यू एल बाय पाय. आणि मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट किती असतो विद्यार्थी मित्रांनो, त्या केससाठी डब्ल्यू एल स्क्वेअर बाय पाय स्क्वेअर, लक्षात ठेवा हे. त्यानंतर जनरल एक्सप्रेशन आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की फ्लेक्झुरल रिजिडिटी आपण कशी दाखवतो, ई आयने,
डिफ्लेक्शन आपल्याला माहिती आहे, आपण डेल्टाने शो करतो. त्यानंतर सपोज मी स्लोप घेतला याचा, सपोज वायचा स्लोप घेतला, डिफ्लेक्शनचा स्लोप घेतला, बरोबर, डी वाय बाय डी एक्स केला तर त्याला आपण स्लोप म्हणतो. ठीक आहे. परत मी याला जर डिफरेन्शिएट केलं ए आय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर तर आपल्याला काय भेटते, मोमेंट. परत मी जर याला डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय भेटतो विद्यार्थी मित्रांनो, शेअर फोर्स भेटतो. आणि याचा परत एकदा जर शेअर फोर्स घेतला, म्हणजे परत एकदा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला याचा, तर आपल्याला काय भेटतं, लोडिंग भेटते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला स्ट्रेस आणि स्ट्रेन याबद्दल डिस्कशन करायचं आहे, स्ट्रेस आणि स्ट्रेनबद्दल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की दोन टाईपचे स्ट्रेन आहे आपल्याकडे, टेन्साईल स्ट्रेन आणि शिअर स्ट्रेन. टेन्साईल स्ट्रेन आपण माहीत आहे ह्या नोटेशनने दाखवतो. टेन्साईल स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन लेंथ पर युनिट लेंथ. ठीक आहे. आणि शिअर स्ट्रेनमध्ये काय घेतो आपण, गॅमा, गॅमा इज इक्वल टू डेल अपॉन एल. ठीक आहे. ट्रू स्ट्रेसचा फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो मटेरियल सायन्समध्ये आपण डिस्कस केला होता, मटेरियल सायन्सच्या रिव्हिजनच्या सिरीजमध्ये. ट्रू स्ट्रेस आपण कसं डिनोट करतो विद्यार्थी मित्रांनो, ट्रू स्ट्रेस इज इक्वल टू इंजिनिअरिंग स्ट्रेस इन ब्रॅकेट 1 प्लस इंजिनिअरिंग स्ट्रेन. सेम वे ट्रू स्ट्रेन कसं डिनोट करतो आपण, ट्रू स्ट्रेन इक्वल टू नॅचरल लॉगरिथमिक ऑफ 1 प्लस इंजिनिअरिंग स्ट्रेन और नॅचरल लॉगरिथमिक ऑफ ओरिजिनल एरिया अपॉन चेंज इन एरिया. तसंच ट्रू स्ट्रेस स्ट्रेन कर्व, फ्लो कर्व कसं डिनोट करतो, सिग्मा टी इक्वल टू के in bracket true strain raised to n. n is strain hardening exponent, n is equal to 0 for perfectly plastic body आणि n equal to 1 for elastic body. त्यानंतर बेंडिंग मुवमेंट विद्यार्थी मित्रांनो, बेंडिंग मुवमेंटबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. बेंडिंग मुवमेंट, मेंबर प्लेन अँड फोर्स प्लेन आर दी सेम. बेंडिंग मुवमेंटसाठी मेंबर प्लेन आणि फोर्स प्लेन हा सेम असतो. तसंच बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप व्हॅरिंग लिनियरली विथ दी न्यूट्रल फ्लायर. बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप व्हॅरिंग लिनियरली फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस. इथं आपण बघू शकता की हा बेंडिंग स्ट्रेस काय करतो, तो व्हॅरिंग लिनियरली विथ दी डिस्टन्स फ्रॉम दी न्यूट्रल ॲक्सिस. हे लक्षात ठेवा. सिग्मा बी इज इक्वल टू एम बाय आय इन टू वाय. टॉपमोस्ट अँड लोअर मोस्ट आर इन दी क्रिटिकल. लक्षात ठेवा, बेंडिंग मुवमेंटच्या केसमध्ये टॉपमोस्ट अँड दी लोअर मोस्ट एलिमेंट्स आर इन दी क्रिटिकल. त्यानंतर पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो, टॉर्शनल और ट्विस्टिंग मुवमेंट. टॉर्शनल और ट्विस्टिंग मुवमेंट, मेंबर प्लेन अँड दी फोर्स प्लेन सेपरेटेड बाय 90 डिग्री. या गोष्टी कम्पेअर करा विद्यार्थी मित्रांनो दोन. शिअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रॅडियस. ऑल सर्कम्फरन्शियल एलिमेंट्स आर इन द क्रिटिकल. बरोबर, टॉर्शनच्या केसमध्ये जेवढे पण एलिमेंट सरफेसवर असतील ते सगळे क्रिटिकलमध्ये असतील. त्यानंतर स्ट्रेस टेन्सर आपण ड्रॉ केलं विद्यार्थी मित्रांनो. हा एक क्यूब झाला, ही त्याची एक्स डिरेक्शन, वाय डिरेक्शन, झेड डिरेक्शन. बरोबर. त्यानंतर आपल्याला फेसेस कन्सिडर करायचे असते विद्यार्थी मित्रांनो, प्लेन आणि फेसेस. हा प्लेन कोणता झाला विद्यार्थी मित्रांनो, माझा पाठीमागचा जो प्लेन दिसतोय तो एक्स वाय प्लेन झाला, राईट. खालचा प्लेन कोणता झाला विद्यार्थी मित्र, इथं दाखवलं मी एक्स झेड फेस. हा प्लेन कोणता झाला विद्यार्थी मित्रांनो, वाय झेड फेस. म्हणजे एक्स फेस कोणती असणार विद्यार्थी मित्रांनो आपली याच्यामध्ये, एक्स डिरेक्शनच्या अलॉंग जी फेस आहे ती एक्स फेस झाली, वाय डिरेक्शनच्या अलॉंग जी फेस आहे ती वाय फेस झाली, आणि झेड डिरेक्शनच्या अलॉंग जी फेस आहे ती झेड झाली. जेव्हा आपण स्ट्रेस टेन्सॉर जेव्हा 3D याच्यात मांडू तेव्हा हे खूप गरजेचं आहे आपल्याला. वन नॉर्मल स्ट्रेस, लक्षात ठेवा, वन नॉर्मल स्ट्रेस जर कोणताही वन नॉर्मल स्ट्रेस असेल, गिव्स 3 कंपोनंट ऑफ स्ट्रेन इन एक्स वाय झेड डिरेक्शन. आपणास माहिती विद्यार्थी मित्रांनो, जर मी एक्स डिरेक्शनमध्ये शिअर स्ट्रेस जर अप्लाय केला तर 3 वेगवेगळ्या डिरेक्शनमध्ये स्ट्रेन भेटतं, मध्ये स्ट्रेन इन एक्स डिरेक्शन, स्ट्रेन इन वाय डिरेक्शन आणि स्ट्रेन इन झेड डिरेक्शन. पण वन शिअर स्ट्रेस गिव्स दी ओनली वन शिअर स्ट्रेन. वन शिअर स्ट्रेस गिव्स दी ओनली वन स्ट्रेन. स्ट्रेन टेन्सॉर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे ड्रॉ केला आहे, लक्षात ठेवा. स्ट्रेन टेन्सॉर इन 3D आपण ड्रॉ केला आहे. स्ट्रेन इन दी एक्स एक्स डिरेक्शन, स्ट्रेन इन वाय वाय डिरेक्शन, स्ट्रेन इन झेड झेड डिरेक्शन. सेम वे वाय आणि झेड त्यासाठी काय विद्यार्थी मित्रांनो, गॅमा एक्स वाय बाय 2, गॅमा झेड एक्स बाय 2. विद्यार्थी मित्रांनो हे बघून तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपणास माहीत असेल की हुक्स लॉ ॲप्लिकेबल अप टू लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. बरोबर, हुक्स लॉ कुठपर्यंत अप्लाय करतो आपण, लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ठीक आहे. त्यानंतर मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला, मार्जिन ऑफ सेफ्टी जर तुम्हाला विचारली, फॅक्टर ऑफ सेफ्टी दिला आणि मार्जिन ऑफ सेफ्टी विचारली तर लक्षात ठेवा, फॅक्टर ऑफ सेफ्टी -1 इंटू 100. ठीक आहे. त्यानंतर डक्टाईल मटेरियल इज विकर इन दी शिअर अँड स्ट्रॉंगर इन दी टेन्शन. ही गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, एक कोणताही जर डक्टाईल मटेरियल घेतला तो विकर इन शिअर असतो बट स्ट्रॉंगर इन टेन्शन, आणि ब्रिटल मटेरियलमध्ये उलटं, ब्रिटल मटेरियल विकर इन दी टेन्शन अँड स्ट्रॉंगर इन दी शिअर. ठीक आहे. त्यानंतर आपण स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फॉर डिफरंट मटेरियल विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत आपण इथे. पहिलं घेतलं मी आयडियल ब्रिटल मटेरियल और ऑर्डिनरी ग्लास. ही लक्षात ठेवा, लिनियर ग्राफ याचा. सेम वे हाय कार्बन स्टील विथ स्लाइटली अमाऊंट ऑफ डक्टिलिटी. बरोबर,
इथे लिनियर आणि इथे थोडं स्ट्रेन हार्डनिंग होतं त्याचं. त्यानंतर मी कॉन्क्रीटसाठी घेतलं. कॉन्क्रीट हे काय आहे की ब्रिटल आहे, त्यामुळे जास्त तो ग्राफ पुढे जाणार नाही, म्हणजे प्लास्टिक स्ट्रेनमध्ये ते मटेरियल जास्त जाणार नाही. त्यानंतर मी कास्ट आयर्न घेतला, सेम वे त्याच्या सारखंच होईल. आयडियल इलेस्ट्रोप्लास्टिक घेतला मी तर लिनियर, आणि त्यानंतर काय होईल ते सेम स्ट्रेसला मॅक्झिमम प्लास्टिक स्ट्रेन होतं त्याचं. ॲल्युमिनियमला तुम्ही बघू शकता, इलेस्ट्रोप्लास्टिक विथ स्ट्रेन हार्डनिंगला तुम्ही ग्राफ बघू शकता. त्यानंतर आयडियल रिजिड, म्हणजे आयडियल रिजिड म्हणजे काय की त्यात प्लास्टिक स्ट्रेन होणारच नाही किती स्ट्रेस तुम्ही अप्लाय करा. त्यानंतर आयडियल रिजिड विथ दी स्ट्रेन हार्डनिंग, म्हणजे सर्टन स्ट्रेसपर्यंत काही प्लास्टिक स्ट्रेन होणार नाही, पण त्यानंतर स्ट्रेन हार्डनिंग होईल. त्यानंतर आयडियल रिजिड प्लास्टिक विथ स्ट्रेन सॉफ्टनिंगसाठी लक्षात ठेवा, आणि आयडियल रिजिड प्लास्टिकसाठी लक्षात ठेवा ग्राफ, विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यंग्स मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी हे आपणास माहिती विद्यार्थी मित्रांनो. यंग्स मॉड्युलस ई इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. हे कुठून डिराईव्ह झालं आहे की स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असतो. आपण लिमिट ऑफ यातून आपण काय केलं की प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढला, तो काय असतो ई, बरोबर. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, स्ट्रेसला कसं लिहू शकतो मी पी अपॉन एरिया, आणि स्ट्रेनला काय लिहू शकतो मी चेंज इन लेंथ पर युनिट एरिया, म्हणून हे इक्वेशन फॉर्म झालं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी और शेअर मॉड्युलस विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचा आहे. तो काय असतो, डिनोट करतो आपण जी ने. तो असतो शेअर स्ट्रेस टाऊ अपॉन स्ट्रेन, बरोबर, शेअर स्ट्रेन, किंवा पी एल अपॉन ए डेल्टा. त्यानंतर बल्क मॉड्युलस विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, किंवा मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी के. हा काय असतो विद्यार्थी मित्रांनो, हायड्रोस्टॅटिक स्ट्रेस अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, बरोबर. याला आपण डिनोट कसं करतो, मायनस डेल्टा पी अपॉन डेल्टा व्ही बाय व्ही. त्यानंतर ई इज इक्वल टू विद्यार्थी मित्रांनो, तीन इथे इक्वेशन आहे. ई इज इक्वल टू, खूप इम्पॉर्टंट आहे, ई इज इक्वल टू आपण तीन पद्धतीने दाखवू शकतो. 2g इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू, और 3k इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू, और 9kg अपॉन 3k प्लस जी, बरोबर. त्यानंतर इलॉंगेशन विद्यार्थी मित्रांनो बघायचे आहेत आपल्याला. इलॉंगेशन, इलॉंगेशन विद्यार्थी मित्रांनो, हा साधा आपला बार घेतला आहे मी, त्याला जर फोर्स अप्लाय केला, मी एक्सेल फोर्स पी अप्लाय केला, तर इलॉंगेशन काय असतं विद्यार्थी मित्रांनो, डेल्टा एल इक्वल टू पी एल अपॉन ई. सेम केस हा जर टेपर बार घेतला मी, बरोबर, इथे एल वन, एल टू, एल थ्री घेतला, तर टोटल इलॉंगेशन काय असतं विद्यार्थी मित्रांनो, 1 मध्ये झालेलं इलॉंगेशन, 2 मध्ये झालेलं इलॉंगेशन, 3 मध्ये झालेलं इलॉंगेशन, याचं टोटल इलॉंगेशन राहणार विद्यार्थी मित्रांनो. सेम वे हा जो बार आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्क्युलर सिलेंडर, आपण रिजिडली फिक्स केलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि एक फोर्स पी अप्लाय केला आहे. फोर्स पी अप्लाय केल्यामुळे दोन एंड सपोर्टला रिॲक्शन येणार, आर ए आणि आर बी. हे कॅल्क्युलेट करण्यासाठी डायरेक्टली लक्षात ठेवा, डेल्टा वन इक्वल टू डेल्टा टू असणार आहे. जेवढं इन्क्रीज होणार तेवढंच इकडे डिक्रीज होणार, म्हणजे चेंज इन लेंथ इन वन इक्वल टू चेंज इन लेंथ इन टू. मग ही कंडिशन वापरून विद्यार्थी मित्रांनो आर ए आणि आर बी काढू शकतो मी, बरोबर. आर ए इंटू एल बाय फोर इज इक्वल टू आर बी इंटू 3 एल बाय फोर, म्हणजे आर ए काय भेटलं विद्यार्थी मित्रांनो, 3 टाइम्स आर बी भेटला, ठीक आहे. त्यानंतर आर ए जर मी पुट केला, तर आर ए जर काढला मी, तर तो काय येणार, आर ए इज इक्वल टू 3 पी बाय फोर, आणि आर बी इज इक्वल टू पी बाय फोर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भेटतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इलॉंगेशन काढायचं आहे सर्क्युलर टेपर बार, म्हणजे हा सर्क्युलर टेपर बार आहे. इथे डायमीटर D1 घेतला, इथं डायमीटर D2 घेतला, आणि मी इथे त्याला ॲक्सेल लोड पी लावला. चेंज इन लेंथ काय असेल विद्यार्थी मित्रांनो, पी एल अपॉन एई असतं, बरोबर. पण ह्या केसमध्ये एरिया काय असणार विद्यार्थी मित्रांनो, एरिया असतो ह्या केसमध्ये पाय D1 D2, D1 D2 अपॉन 4, तेच आपण इथं पुट केलं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर रेक्टँग्युलर बार घेतला विद्यार्थी मित्रांनो, त्याला एका साईडला B1 त्याची रुंदी B1 आहे, आणि एका साईडला B2 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पी एल अपॉन एई, एरिया काय असतो विद्यार्थी मित्रांनो इथे B1 मायनस B2, B1 मायनस B2 इंटू थिकनेस T अपॉन एल एन B1 मायनस एल एन B1 बाय B2, ठीक आहे. हेच फक्त इथं पुट केलं, हे इक्वेशन आलं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इलॉंगेशन ड्यू टू दी सेल्फ वेट, हे खूप इम्पॉर्टंट विद्यार्थी मित्रांनो. सर सपोज एक सर्क्युलर रॉड किंवा सर्क्युलर सिलेंडर मी जर असं अटॅच केलं सरफेसला, वरती टॉप सरफेसला, आणि सोडून दिलं, तर इलॉंगेशन त्याच्या सेल्फ वेटमुळे इलॉंगेशन किती होतं विद्यार्थी मित्रांनो, गॅमा एल स्क्वेअर बाय ट्वाईस ई और डब्ल्यू एल बाय ट्वाईस ई. विद्यार्थी मित्रांनो डिफ्लेक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल स्क्वेअर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर मी टेपर कोनिकल बार घेतला विद्यार्थी मित्रांनो, तर त्यात इलॉंगेशन किती असतं, इलॉंगेशन असतं त्यात गॅमा एल स्क्वेअर बाय 6e, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओची लेंथ खूप जास्त होऊ नये आणि अपलोड करताना कोणताही प्रॉब्लेम येऊ नये,
त्यामुळे 2 पार्टमध्ये आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा व्हिडिओ बनवणार आहोत. हा पार्ट 1 आहे, हा आपण इथे समाप्त करूयात. कृपया आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे नवीन नोटिफिकेशन आपणापर्यंत मिळू शकेल. थँक्यू.